रिकॉर्ड चार्ट चलो. यस, गुड इवनिंग एवरीबॉडी. बेटा एवरीबॉडी, यस यस. तर मेल रिप्रोडक्टिव सिस्टम के बारे में हम कल देख रहे थे. सो लेट्स स्टार्ट विथ इट. ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला बघायचं एक डायग्राम, म्हणजे अगोदर अंदाज असला पाहिजे की नेमकं काय काय कुठं कुठं आहे ते. राईट. समजा जर मेलला, ह्युमन मेलला आपण साईड व्ह्यूनं बघितलं तर त्याची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्हाला अशी दिसेल. हे पूर्ण इथून हा पार्ट पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा आहे. आणि जर फ्रंट व्ह्यू म्हणजे पुढून जर बघितलं तर हे तुम्हाला इथून एवढी रिप्रोडक्टिव्ह सिस्टम दिसेल. दिस होल. ठीक आहे. इन बिटवीन टू लेग्स, इन बिटवीन द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम लाईज इन बिटवीन टू लेग्स. काही पार्ट शरीराच्या बाहेर आहे, काही पार्ट शरीराच्या आतमध्ये आहे, हे पण माहित असू द्या तुम्हाला. त्याच्यानंतर हे आहे गॅल ब्लॅडर वगैरे. ठीक आहे. आता हे आणखी जर बघितलं तर ह्याला किडनी असते वर अशी, इथं किडनी अटॅच असतात. किडनीमधून लघवी येते, त्याच्यामध्ये इथं लघवी जमा होते, ह्याला ब्लॅडर असं म्हणतात. ठीक आहे. किडनीमधून लघवी जमा होते तिथं, एवढंच लक्षात ठेवा. ओके. आता आपण हे तर तुम्हाला अंदाज आला की कुठं कुठं काय आहे ते. राईट. सो दिस इज द पेनिस विच इज नॉट इरेक्ट. राईट. ड्युरिंग कॉप्युलेशन, रेनल आर्टरीज, कॉप्युलेशन किंवा सेक्सुअल इंटरकोर्स ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस ह्याच पेनिस म्हणजे इरेक्ट होते आणि ती समव्हॉट अशी बनते. इरेक्ट या टाईपमध्ये बनते ती, इरेक्ट होऊन. ठीक आहे. सो नॉर्मल ज्यावेळेस सेक्सुअल इंटरकोर्स नसतो त्यावेळेस ही पेनिस अशा टाईपमध्ये असते. तिची साईज बरीच कमी असते. इरेक्ट झाल्याच्या नंतर पेनिसची साईज नियरली 3 टाइम्स टू 4 टाइम्स वाढते. हे एक माहित असू द्या. 3, 4, 5 टाइम्स पर्यंत वाढू शकते. ओके. तर आता ह्या तर छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या. आता इकडे बघूया हे डिटेल्स, कुठं कुठं काय काय आहे तेच आता मी इथं वेगळ्या पद्धतीने दाखवलं. इथं मुद्दाम असं दाखवलंय कारण का तर लक्षात आलं पाहिजे की कुठं काय आहे नेमकं. हे काही कळत नाही नेमकं कुठं काय आहे ते. राईट. आणि हे गरजेचं आहे because it is a part of body and it is science. Therefore you must know and reproductive system is one of the most, actually one of the most नाही, most important आहे ते. ठीक आहे. सो सिम्पली ही पेनिस आहे बघा, ही पेनिस. राईट. दाखवलंय पेनिस. पेनिस म्हणजे एक मस्क्युलर पार्ट आहे जो सॉफ्ट असतो सुरुवातीला, बट इंटरकोर्सच्या वेळेस तो अतिशय स्टिफ होतो. इट बिकम स्टिफ, कडक होतो. कशामुळे कडक होतो? कारण त्याच्यामध्ये वाहणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यामधलं ब्लड प्रेशर वाढतंय. सिंपल थिंग. हे झालं. मग आता त्याच्यानंतर महत्वाचा भाग आहे हा, ज्याला आपण स्क्रोटम म्हणतोय. ठीक आहे ना, स्क्रोटम. त्याच्यामध्ये असतात टेस्टीज. टेस्टीज महत्वाचे आहेत. ह्या टेस्टीज मध्ये तयार होतात स्पर्म, ज्याला आपण मेल गॅमेट असं म्हणतो. आणि हा स्पर्म इथून असा येतो ह्या एका लाईनद्वारे. ही बघा, ही लाईन, ही जी पाईपलाईन आहे, ह्या पाईपलाईनला म्हणतात व्हॅस डेफरन्स. बघा, व्हॅस डिफरन्स. ह्याला आणखी मोठं करूया आपण जरा. बघा, ही जी पाईपलाईन आहे ज्याच्यामधून स्पर्म येतोय, बरं का, मी स्पर्म म्हणतोय, हे स्पर्म, अशा प्रकारचा स्पर्म व्हॅस डिफरन्स मधून असा 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 येतो, असा 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 येतो. व्हॅस डिफरन्स किडनीमधून आलेल्या हे जे कलेक्टिंग डक्ट्स वगैरे आहेत त्याच्यावरून जातो, असा असा येतो, असा असा येतो. हे इथून काय आले सांगा बरं सध्या? हे की वरून लघवी येते, बरं का, ही लघवी येते, ही लघवी येते आणि ही लघवी इथं ह्या ब्लॅडर मध्ये जमा होत असते. इथं लघवी आहे, ही पूर्ण युरिन आहे, युरिन. पण इथे एक वॉल असते, ती वॉल प्रेशर जास्त झाल्यावर सेमी व्हॉलंटरी असते ती, त्यावेळेस इथून लघवी बाहेर पडते. राईट. म्हणजे लघवीला बाहेर यायला आणि स्पर्मला बाहेर यायला एकच रस्ता आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. मेल मध्ये असा आहे, फिमेल मध्ये उलटा आहे. लघवीसाठी वेगळा रस्ता आणि त्यांच्या सेक्सुअल इंटरकोर्ससाठी वेगळा रस्ता, एवढंच माहित असू द्या. पण इथं मेल गॅमेट साठीचा रस्ता आणि युरिनचा रस्ता एकच आहे. त्याच्यानंतर स्पर्म येत असताना त्याला मध्येच आणखीन एक व्यक्ती भेटतो, म्हणजे एक सेमिनल व्हेसिकल हे ॲपॅरेचस भेटते.
ह्या सेमिनल व्हेसिकलचं काम काय असतंय? ह्या स्पर्मला पुढे जाण्यासाठी एक लिक्विड सोडता येते ना, लिक्विड. बेसिकली स्पर्म ला खूप जास्त जर पळायचं म्हटलं तर फ्रिक्शन कमी पाहिजे. मग ते काय करतंय, एक लिक्विड सोडतंय जे की अल्कलाईन टाईपचं थोडंसं लिक्विड असतंय, चिकट लिक्विड असतं एकदम ऑइल सारखं. आणि त्या लिक्विडमध्ये आता स्पर्म आले. त्या लिक्विडला प्लस स्पर्मला ह्या दोघांना मिळून सीमेन म्हणतात. सो सीमेन म्हणजे स्पर्म नाहीये बाळांनो, सीमेन वेगळं आणि स्पर्म वेगळं. ज्यावेळेस स्पर्म मध्ये हे अल्कलाईन लिक्विड भेटतंय सेमिनल व्हेसिकल मधून आलेलं, तर आता इथून पुढे जे येतंय त्याला म्हणतात सीमेन. त्याच्यानंतर ह्यांना पुन्हा इथे एक आणखीन एक असा मागं ग्लँड आहे, ते पण छोटंसं त्यांच्यामध्ये सिक्रेशन करतो, त्याला म्हणतात प्रोस्टेट ग्लँड. ते पण स्वतःचं थोडंसं ऍसिडिक सिक्रेशन याच्यात टाकतंय आणि हे असं सर्व लिक्विड इथून बाहेर येतं. आणि हे लिक्विड काही सतत बाहेर येत नाही. हे लिक्विड एक्साइटेशन वाढल्याच्या नंतर ड्युरिंग सेक्सुअल इंटरकोर्स एक्साइट झाल्याच्या नंतर हे लिक्विड बाहेर येते आणि ह्या लिक्विडला आपण सीमेन म्हणतो. सो सीमेन मध्ये स्पर्म तर आहेच, पण स्पर्मला फ्रिक्शन कमी करण्यासाठी जे लिक्विड आहे, स्टिकी लिक्विड किंवा व्हिस्कस लिक्विड आपण त्याला म्हणूया थोडंसं, ते पण असते. ओके, तर तुम्हाला एक्झॅक्टली कशानंतर काय आहे कळलं असेल. मग मध्येच इथे कॉपर्स ग्लँड आहेत हे पण माहित असू द्या, दीज आर कॉपर्स ग्लँड्स. आणि त्याच्यानंतर हे जे आहे रस्ता, त्याला डक्ट असं म्हणतात. डक्ट म्हणजे पाईपलाईन असं समजा छोटीशी. तर ह्या रस्त्यामधून युरिन पण येऊ शकते आणि स्पर्म पण येऊ शकतात, म्हणून ह्याला युरिनो जेनायटल डक्ट म्हणतात. युरिनो म्हणजे लघवीशी संबंधित, जेनायटल म्हणजे स्पर्मशी संबंधित. हे टेस्टीज आहेत, ह्या टेस्टीज मध्ये स्पर्म प्रोडक्शन होत असते. ह्या टेस्टीज शरीराच्या आतमध्ये आहेत, म्हणजे ॲब्डॉमेनच्या पोटाच्या आतमध्ये आहेत का पोटाच्या बाहेर आहेत? आतापर्यंत जे तुम्हाला शिकवलंय त्याच्यावरून सांगा बरं कुठे आहेत, आउटसाइड और इनसाइड? कळलं असेल तर कळेल. आउटसाइड. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि तुम्ही जर या चॅप्टरवर काही प्रश्न विचारले तर मी काही कुणाचं नाव वगैरे घेणार नाही, टेन्शन घेऊ नका. त्याच्यामुळे ज्याला जे प्रश्न विचारायचे त्यांनी प्रश्न विचारू शकता, तुमचं नाव वगैरे घेणार नाही. काही डाऊट असतील तर विचारू जा. डज पेनिस रिलीज एनी लिक्विड? नो नो, पेनिस स्वतः कसलंच लिक्विड रिलीज करत नाही. पेनिस म्हणजे काहीच नसून एक पाईपलाईन आहे छोटीशी, आणि त्या पाईपलाईन वरून काही मसल्स आहेत अशा. ती फक्त पाईपलाईनचं काम करते की जी पाईपलाईन व्हॅजायनाच्या आतमध्ये जाऊन स्पर्म टाकते. पेनिस स्वतः काहीही इजेक्ट करत नाही, ती फक्त एक पाईपलाईन आहे. तर हे जे टेस्टीज आहेत त्या शरीराच्या बाहेर आहेत, ते एका पिशवीत आहेत, कातड्याची चामड्याची पिशवी आहे, त्याला म्हणतात स्क्रॉटम. आणि ती शरीराच्या बाहेर का आहे? कारण शरीराच्या आतमधलं तापमान 37 डिग्री सेल्सिअस असतं, पण स्पर्म प्रोडक्शनला तापमान थोडं कमी लागतंय, म्हणून ते शरीराच्या थोडे बाहेर असतात. टेस्टीज शरीराच्या बाहेर का आहेत कळलं असेल, राईट. ज्यांचं ज्यांचं फंक्शन तुम्हाला आहे मी ते सर्व सांगतो. राईट, हे तर झालं. आता हे सर्व व्यवस्थित लक्षात आलं? ओके, चलो आता मी इथं इकडे दाखवतो काय काय आहे नेमकं प्रत्येक गोष्टीचा अर्थ. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. इफ टेस्टीज इज इंजर्ड हाऊ कॅन अ मॅन डाय? ते काय मला आणखीन डिटेलमध्ये ते माहित नाही की टेस्टीज इंजोर झाल्यावर का मरतो, कारण ते काय मला कळलं नाही कशामुळं. पण बऱ्यापैकी ती व्हायटल जागा असते एवढंच माहिती आहे. पण ते डाय वगैरे होतंय का नाही त्याचं एक्झॅक्ट जरा माहित नाही, पण डाय होण्याची शक्यता आहे, कारण ते खूपच हायली डेलिकेट पार्ट असतो. पण त्याच्यामुळे नेमकं डाय का होतंय हे मला कळलं नाही. मी तुम्हाला सांगतो पण नेमकं कशामुळे, काय नेमकं होतंय की ज्याच्यामुळे ते डाय होतंय, सांगतो ते पण नंतर. तर ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय काय आहे? टेस्टीज आहे, वेगवेगळे डक्ट आहेत, पाईपलाईन, वेगवेगळे ग्लँड आहेत, कॉपर्स ग्लँड वगैरे वगैरे, प्रोस्टेट ग्लँड, आणि पेनिस आहे.
स्क्रॉटम आहे शरीराच्या बाहेर, ज्याच्यामध्ये की टेस्टीज ठेवलेल्या आहेत. त्या स्क्रॉटम मध्ये जे टेस्टीज आहेत, त्या टेस्टीज मध्ये मेनी सेमिनिफ्युरस ट्युबुल्स असतात, ज्या की म्हणजे असं समजा तुम्ही, त्याचं तुम्हाला स्ट्रक्चर काही तुमच्या पुस्तकात नाही, पण ही जी टेस्टीज आहे त्या टेस्टीज मध्ये हे असं 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 खूप मोठी पाईपलाईन असते, खूप मोठी पाईपलाईन. त्याला सेमिनिफ्युरस ट्युबुल्स वगैरे म्हणतात. त्या सेमिनिफ्युरस ट्युबुल्स जर्मिनल एपिथेलियमनं बनलेले आहेत. आपल्या शरीरामध्ये जर्मिनल एपिथेलियल अशी टिश्यू असते की जिचं मिओसिस होत आहे. म्हणजे टेस्टीज मधले हे जे सेमिनिफेरस ट्युबुल्स आहेत त्या जर्मिनल इपिथेलियमला बनल्यात, ज्यांचं काय होतंय, मिओसिस होतंय. आणि त्यांचं मिओसिस झालं की त्याच्यापासून स्पर्म तयार होतो. आणि हे स्पर्म शरीराच्या बाहेर कसे येतात, स्पर्मचं ट्रान्सफर कसं होतंय, पहिल्यांदा रेटे टेस्टीज मध्ये जात आहे, त्याच्यानंतर व्हॅस डिफरन्स, नंतर एपिडिडायमिस. हे इथं चूक झाले एक, रेटे टेस्टीज नंतर हे व्हास डिफरन्स नाही पाहिजे. साईज ऑफ द स्पर्म वगैरे नंतर बघूया ना, आहे डिटेलमध्ये सर्व, टेन्शन घेऊ नका. जरा इथं एपिडिडायमिस ठीक आहे. आणखीन नाव, एकच मिनिट, एक मिनिट फक्त थांबा जरा. रिप्रोडक्शन मध्ये पेनिस साईज मॅटर करत नाही, नथिंग, नॉट ॲट ऑल. म्हणजे एक म्हणजे कामापुरती साईज तर असलीच पाहिजे, बट एकदमच असं काही नसतं, त्याचे साईजला काही संबंध नसतो. पेनिसचं एकच काम आहे, हा ते एक मिसकन्सेप्शन बरोच जणांमध्ये असतं की पेनिसची साईज वगैरे, बट साईजचा संबंध नाही. काय महत्वाचं आहे की टेस्टीज मध्ये स्पर्म तयार झाले पाहिजेत आणि ते काय म्हणतात ते व्हॅजानामध्ये गेले पाहिजेत, बस एवढंच आहे. हा स्पर्म काय डेली 1 आवरला बाहेर पडणं हे काय मला माहित नाही, ते डॉक्टरला विचारावं लागेल. म्हणजे इतकं कोणी पोटेन्शियल कसं आहे काय नाही मला ते काय माहित नाही. तशा गोष्टी 1 आवरला स्पर्म बाहेर पडणं म्हणजे सुपर नॅचरल पॉवर झाली ती, असं काही शक्य होत नाही असं मला वाटतं. स्पर्मची साईज पुढे बघूया आपण. इजॅक्युलेटरी डक्टचं काय फंक्शन असते, बाहेर टाकणे एखादी गोष्ट, इजॅक्युलेट करणे, इजॅक्युलेट करणे म्हणजे बाहेर टाकणे. आणखीन काय, मला जरा एकदा फक्त एक गोष्ट कन्फर्म करू द्या, इथं जरा मला चुकीची वाटायला. अरे यार तुमका हे, तोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारा. ओके, गे मध्ये स्पर्म तयार होतात, गे मध्ये होतात ना, गेचा काय प्रॉब्लेम, अरे गे वेगळं यार, तुम्ही गे आणि तुम्हाला, मला वाटतं तुझं जरा चुकलंय, तुला प्रश्न असा विचारायचा आहे. हे बघा, एक लक्षात घ्या, गे ही वेगळी गोष्ट आहे. एक्स एक्स म्हणजे मेल, राईट, मेल, ठीक आहे. एक्स वाय म्हणजे मेल, सॉरी ही फिमेल, हे मेल, ह्याच्याविषयी होईल तुम्हाला नंतर क्लिअर आणखीन, एक्स वाय. पण जे असे असतात एक्स एक्स वाय वगैरे, हे ट्रान्सजेंडर म्हणतात त्यांना, ट्रान्सजेंडर, किन्नर, तुम्ही त्याच्याविषयी विचारायचं बहुतेक, त्याच्याविषयी विचारतोय तो, ट्रान्सजेंडर, ट्रान्सजेंडर, राईट. म्हणजे ट्रान्सजेंडर म्हणजे किन्नर ज्यांना म्हणतात, तर बाळांनो त्यांच्यामध्ये स्पर्म प्रोडक्शन होत नाही, ते इनफर्टाईल असतात. त्याच्या आणखीन टाइप्स आहेत बरं का, पुढच्या वर्षी तुम्हाला 12वी मध्ये डिटेलमध्ये आहेत त्यांचे टाइप्स. तर गे म्हणजे वेगळी गोष्ट आहे, गे इज नॉट ट्रान्सजेंडर, गे इज अ डिफरंट थिंग. गे म्हणजे असा माणूस ज्याला माणसं आवडतात, आणि ते माणसं वेगवेगळ्या कारणाने आवडू शकतात. जर एखादा माणूस स्त्रियांमध्ये खूप राहत असेल तर त्याला ते स्त्रियांविषयी हेट व्हायला सुरू होते, आणि त्याच्यामुळे त्याला ते स्त्री आवडतच नाहीत, मग त्याला ते माणूसच आवडायला लागतो, त्याला लग्न माणसासोबत करावं वाटते, दॅट इज कॉल्ड एज गे. पण तो स्पर्म प्रोड्यूस करू शकतो, नो प्रॉब्लेम, देर इज नो प्रॉब्लेम. गे म्हणजे किन्नर असं नाही, गे म्हणजे असा माणूस ज्याला की माणूसच आवडतो. हा, किन्नर रिप्रोडक्शन करू शकत नाहीत, तेच प्रॉब्लेम आहे. हाऊ मेनी टाइम्स अ मॅन कॅन प्रोड्यूस स्पर्म डेली, ते काय माहित नाही, ट्वाइस वगैरे थ्राइस वगैरे करू शकेल, पण ते काय मला तेवढं माहित नाही त्याच्याविषयी, म्हणजे ते हेल्दी काय आहे काय नाही तेवढं काय आपल्याला माहित नाही, पण म्हणजे तेवढं डिटेल मेडिसिन मला माहिती नाही त्यातलं. ओके, चला आणखीन काय असेल तर विचारा. ओके, here is that.
मायक्रोब्स. हा मग सर किन्नरची सेकंड जनरेशन, हा किन्नरची सेकंड जनरेशन प्रोड्यूस होत नाही. हा राईस लिनफेल्टर सिंड्रोम, यस ते म्हणजे आता एक्झॅक्ट मला पाठ नाही, ते त्याचे प्रकार आहेत वेगवेगळे, पण क्रोमोझोम XX किंवा XY पेक्षा वेगळं असलं की गोष्टी वेगवेगळ्या असतात, म्हणजे डिफॉल्टेड असते. आणि 12वी मध्ये तुम्हाला ते खूप जास्त डिटेलमध्ये आहे. मोर कॉम्प्लिकेटेड फिमेल आहे बेटा, फिमेल सिस्टीम खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. सर्व सिंड्रोम तुम्हाला आहेत पुढच्या वर्षी, तुम्हाला ते दाखवतो एक झलक त्याची, फक्त एकच मिनिट थांबा. कुठं गेलं बायो, चलो बेटा बायो, तो किधर गया, NCERT बुक्स, केमिस्ट बायो 12th, थांबा. रिप्रोडक्शन, ह्युमन रिप्रोडक्शन, त्याच्या अगोदर मेंडेलचं दाखवतो तुम्हाला, जरा थांबा. प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन, त्याच्यामध्ये सर्वच दिसेल तुम्हाला. हा गे XY आणि XX असू शकतात, यस बरोबर आहे, गे XY किंवा XX असेल. XY नाही, XX नसणार. XX म्हणजे स्त्री झाली, राईट, एक लक्ष द्या. XX म्हणजे फिमेल झाली, मग फिमेल म्हटल्यावरती गे नसते. फिमेलला जर फिमेल आवडायला लागली तिला लेस्बियन म्हणतात, मेलला मेल आवडायला लागला त्याला गे म्हणतात, राईट. आणि ट्रान्सजेंडरला कोणी आवडू शकतं, त्याला गे किंवा लेस्बियन म्हणणं अवघड आहे. नेक्स्ट काय, गे रिप्रोडक्शन करू शकतो का? हा गे करू शकतो, नो प्रॉब्लेम. हा कोणत्याही मेल म्हटलं की त्याच्यामध्ये XY क्रोमोझोमच असणार, टेन्शन घेऊ नका, तच असणार, XY क्रोमोझोम ओनली, मेलचा अर्थच तो आहे. त्याच्यापेक्षा वेगळं काय झालं की त्याला मेल म्हणता येत नाही. तर आपण टाकूया पेज नंबर 88, काय म्हणते बघूया. बघा डिसऑर्डर तुम्हाला दाखवतो मी, तुम्हाला 11वी मध्ये पेनिसचं वर्क सांगितलं ना बाळा, पेनिसचं वर्क एकच आहे, एकच मेन वर्क आहे पेनिसचं, एक पाईपलाईन म्हणून काम करणे, ज्या पाईपलाईन मधून स्पर्म मेल मधून फिमेलच्या व्हॅजायनामध्ये गेला पाहिजे, बस. तिचं हे पेनिसचं हे खरं काम, हे खरं काम, नैसर्गिक काम, नॅचरल काम, अलग लक्षात, हे पेनिसचं निसर्गानं ठरवलेलं काम. हाऊ टू आयडेंटिफाय ट्रान्सजेंडर, हा दाखवतो तुला मी काय असते ते ट्रान्सजेंडर मध्ये, एकच मिनिट. हा सो बघा, आता तुम्हाला दाखवतो मी वेगवेगळे डिसऑर्डर कसे असतात ते. हे बघा, हे लक्षात आलं असेल तुमच्या, हे आहे, कोण आहे हा, फेमिनाइज्ड कॅरेक्टर आहे याच्यामध्ये, राईट. सेक्स क्रोमोझोम कंपोजिशन बघा, पहिलं ए जे आहे त्याला लिनफेल्टर सिंड्रोम म्हणतात. थांबा, अजिंक्य इंगळे, तुला 100दा बाहेर हो म्हणून सांगितले रे, तुला मी 100 वेळेस सांगितलंय, मला तू नकोयस आता, मला डोक्याला ताण नाही पाहिजे. बघा, ज्यांनी हे मूर्खपणा कशाला कळतात रे, कामाशी काम ठेवा यार. चला, हा ट्रान्सजेंडरला कसं आयडेंटिफाय करायचं तर तुम्हाला सांगतो. बघा, हे ट्रान्सजेंडर 2 प्रकारचे सिंड्रोम असतात, एक आहे लिनफेल्टर सिंड्रोम आणि दुसरा आहे टर्नर सिंड्रोम. तर लिनफेल्टर म्हणजे असा माणूस ज्याच्यामध्ये स्त्रीचे कॅरेक्टर आहेत, राईट. आणि टर्नर म्हणजे अशी स्त्री ज्याच्यामध्ये माणसाचे थोडे थोडे कॅरेक्टर आहेत. हे बघा, असं दिसतंय, आता सरळ गोष्ट आहे, म्हणजे दाढी मिशा, म्हणजे कसं त्याचा चेहरा रफ दिसतो, परंतु त्याला ब्रेस्ट असतात, त्याला तुम्ही ओळखू शकता. पण फिमेलला ओळखणं अवघड आहे. फिमेल मध्ये जर हे टर्नर सिंड्रोम वाली फिमेल पाहून ओळखणं अवघड आहे. त्यामध्ये थोडे थोडे कॅरेक्टर नसतात मेलचे, मेलचे थोडे थोडे कॅरेक्टर असतात, बट आयडेंटिफाय करण्यासारखे नसतात. पण ह्याला लिनफेल्टर सिंड्रोम वाल्याला ओळखता येते, खूप लवकर ओळखता येते.
कारण त्याचा चेहरा रफ असतो आणि त्याला ब्रेस्ट असतात. ठीक आहे, हे 2 होते तुम्हाला 12वीला आहेत. आणखीन काय तुम्हाला? ठीक आहे, चलो नेक्स्ट काय आणखीन? रिप्रोडक्शन इन ह्युमन. एक मिनिट. हे बघा, हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम 12वी मध्ये अशी दाखवलेली आहे. म्हणजे थोडी डिटेल मध्ये आणखीन काय असते हे बघा. ते रेटे टेस्टिस जे आहे ते कुठं असते जरा बघून घ्या नीट. हे बघा, हे पूर्ण हे टेस्टिस आहे एवढं, आणि इथं आहे रेटे टेस्टिस. आणि बघा, स्पर्म कुठं तयार होतो अगोदर ते जरा नीट लक्ष द्या. ह्या टेस्टिस मध्ये तयार होतो, त्याच्यानंतर तो रेटे टेस्टिस मध्ये जातो, तिथून मग तो व्हॅस डिफरन्स मध्ये जातो, मग तिथून तो जातो, सॉरी व्हास डिफरन्स नाही, व्हास एफरंट. व्हास एफरंट IIT 10th बुक मध्ये आहे का? ठीक आहे, चांगली गोष्ट. हे व्हास एफरंट त्याच्यानंतर एपिडिडायमिस मध्ये जाते, आणि एपिडिडायमिस मधून मग ही लांबचे लांब व्हास डिफरन्स. बघा शब्द बघा बरं, डिफरन्स आणि एफरन्स. डिफरन्स आणि एफरन्स, उलट नाही व्हायला पाहिजे. कुठून कुठून कुठं कुठं काय काय गेलं सरळ कळलं असेल तुम्हाला. आता टेस्टिसचं जर डिटेलमध्ये बघितलं तर हे बघा, टेस्टिस डायग्राम ऑफ सेमिनिफेरस ट्यूबुल. ही सेमिनिफेरस ट्यूबुल इथं असते बघा. हे ह्याच्या इथं छोट्या छोट्या ट्यूब दिसायलात का नाही? हे ट्यूबनं बनलं, हे भरपूर ट्यूबनं बनलेलं आहे. ही आहे सेमिनिफेरस ट्यूबुल, आणि ती सेमिनिफेरस ट्यूबुल ही जर्मिनल इपिथेलियलनं बनलेली आहे. त्या जर्मिनल इपिथेलियलचं मग काय होतंय? मिओसिस होत आहे, आणि मिओसिस होऊन जे काय असेल ते तयार होत आहे. काय बाबा? स्पर्म तयार होत आहे. चला, एवढं लक्षात आलं असेल तर आता पुढे सगळं. मग स्पर्म कुठून कुठून कुठं जातो बघा. स्पर्म सेमिनिफेरस ट्यूबुल मधून रेटे टेस्टिस मध्ये जातो, रेटे टेस्टिस मधून व्हास एफरन्स मध्ये जातो, मग एपिडिडायमिस मध्ये जातो, मग व्हास डिफरन्स मध्ये जातो, आणि इजॅक्युलेटरी डक्ट मध्ये जातो. तर आपण व्हास एफरंट म्हणजे हे इथं असते, लक्षात घ्या फक्त. हे इथं कुठंतरी, इथं व्हास एफरंट, आणि मग त्याच्यावर हे इथं असते एपिडिडायमिस. तर व्हास एफरंट एकदा इथं काढूया आपण डायग्राम मध्ये. शब्द आलाय तर काढूया. स्क्रॉटमला थोडं बाजूला घेतो मी जरा. स्क्रॉटमला काय कुठे काढलं तर जमतं. सो दिस गाय इज हेअर, राईट. दिस इज ही बाहेरची पिशवी, कातड्याची पिशवी, त्याला आपण स्क्रॉटम असं म्हणतो बाळांनो, राईट. त्याच्यानंतर आता व्हास डिफरन्स. डिफरन्स तर झाला. व्हास एफरंट हे बघा इथं असणार. व्हास एफरंट. मला हे ओय 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 हे काय झालं असलं? सेमीच काढलं वाटतं डायग्राम. थांबा जरा, थांबा, आत्ता घाई नको. ठीक. राईट. हे स्क्रॉटम, राईट. त्याच्यानंतर काय? हे मला अगोदर रब करू द्यायचं काही काम नाही. राईट. काय आलं हे असलं? चुकून काय तर झालं हे. हां, तर बघा हे जे आहे इथं, दिस इज दी रेटे पेनिस, राईट. नाही, रेटे टेस्टिस रे बाबा. रेटे टेस्टिस. ओके.
तर बघा स्पर्म कुठून कुठून कुठं गेला. स्पर्म सर्वात पहिले सुरू झाला इथं असतात ट्यूब्स, सेमिनिफेरस ट्यूब्यूल म्हणतो आपण. त्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मधून रेटे टेस्टीज मध्ये गेला. रेटे टेस्टीज मधून मग हे जरा चुकलंय थोडस, खालीवरी झालंय हे. रेटे टेस्टीज मधून एपिडिडायमिस मध्ये जातो, म्हणजे हे वरचं पूर्ण एपिडिडायमिसच आहे इथून एवढं. रेटे टेस्टीज मधून एपिडिडायमिस, एपिडिडायमिस मधून व्हास डिफरन्स. तुम्हाला मी 12वीची जी डायग्राम दाखवली होती तिच्यात जरा दाखवतो, ते इथं कन्फ्यूज केलं जरा डायग्राम ना. हे बघा इथं रेटे टेस्टीज कुठं आहे, इथं बघा हे कसं कसं आहे ते लक्षात येईल तुम्हाला. हे टेस्टिकुलर लोब्युल्स म्हणजे ते सोडून द्या, ते काय पाईपलाईन असते जिथं की सेमिनिफेरस ट्यूब्युल्स आहेत. तर हे रेटे टेस्टीज इथं आहे बघा इथं, आणि त्याच्यानंतर हे वर आहे एपिडिडायमिस. हे दिसतंय ते ह्याला एपिडिडायमिस म्हणतात. हे झालं जिथं स्पर्म तयार होतंय, हे रेटे टेस्टीज आणि हे एपिडिडायमिस, आणि मग ते असं यायला पाहिजे, हे असं. चलो बेटा, इसको थोड़ा मैं चेंज कर लेता हूं फिर ठीक से. रेटे टेस्टीजला थोडं आणखीन डिटेलमध्ये घेऊया आपण. रेटे टेस्टीज म्हणजे टेस्टीजच्या आतमध्येच भाग असतो जरा, थोडंसं आतमध्ये, असं करूया आपण असं. त्याच्यानंतर हे एपिडिडायमिस पूर्णच आहे, इथून एवढं हे पूर्ण. इथं असतात सेमिनिफेरस ट्यूबुल्स. इथं ह्या इथं ज्या ट्यूबुल्स आहेत ना, ह्या अशा का करे यारा, मी असं काढतो आता. हे जे आहे वाकडं तिकडं वाकडं तिकडं वाकडं तिकडं, हे आहेत सेमिनिफेरस ट्यूबुल्स. राईट. स्पर्म मग आता कुठं गेला बघा, आता कुठून कुठून कसा कसा गेला बघा. सेमिनिफेरस ट्यूबुल मध्ये तयार झाला, त्याच्यानंतर रेटे टेस्टीज मध्ये आला, मग ह्या एपिडिडायमिस मध्ये आला. हे ऍक्च्युअली एपिडिडायमिस इथं आहे, पण तिथं म्हणजे ते पूर्ण इथून एवढं एपिडिडायमिसच असते. इथं नाव फक्त त्यांनी इथं द्यायला पाहिजे होतं. ते पण करतो म्हणजे सोपं जाईल तुम्हाला, ते पण करून टाकतो यार. हे जे दिसतं हे पण एपिडिडायमिसच आहे. दिस पार्ट इज ऑल्सो एपिडिडायमिस. राईट, पूर्ण एपिडिडायमिसच आहे ते. मध्ये एपिडिडायमिस मध्ये गेल्याच्या नंतर हे पूर्ण ट्यूब आहे, तिला व्हास डिफरन्स असं म्हणतात. व्हास डिफरन्स मधून नंतर कुठे जाते बघा, बघा इथे दिले व्हास डिफरन्स. आणि व्हास डिफरन्सच्या नंतर इजॅक्युलेटरी डक्ट. व्हास डिफरन्स कुठे गेला ते व्हास डिफरन्स, हे बघा हे पूर्ण व्हास डिफरन्स, राईट. आणि मग शेवटी हे इजॅक्युलेटरी डक्ट हे आहे. पुन्हा इजॅक्युलेटरी डक्ट त्यांनी चुकीचं काढले बघा. इजॅक्युलेटरी डक्ट म्हणजे हे झाला इथला, हे तिकडची डायग्राम बघूया 12वीची. रेटे पेनिस एपिडिडायमिस ठीक आहे.
इथं काय दिलं का इजॅक्युलेटरी प्रोस्टेट बल्बो युरेथ्रल ग्रँड युरेथ्रा टेस्टिस फोरस्किन ग्लास पेनिस वास डिफरन्स युरेटर. ठीक आहे, इजॅक्युलेटरी डक्ट म्हणजे ह्यालाच म्हणणार आहे बघा, ह्या युरेथ्राला, ह्याला युरेथ्रा पण म्हणतात. नाही, रिजॉइन नाही करायचं. इजैकुलेटरी डक्ट, क्या किधर भी नाम देते हैं यार ये लोग, ये थोड़ी ना है इजैकुलेटरी डक्ट. आपका इजैकुलेटरी डक्ट हुआ ये, इसको बोलेंगे इजैकुलेटरी डक्ट. और क्या है, जो इजैकुलेट करता है, किसी चीज को बाहर डालता है, उसको बोलेंगे इजैकुलेटरी डक्ट. उसको यूरेथ्रा भी बोलते हैं, राइट. इस इजैकुलेटरी डक्ट को ना बेटा यूरेथ्रा भी बोल सकते हो आप. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज यूरेथ्रा. यूरेथ्रा. और कोई शक इसमें, कोई शक की गुंजाइश नहीं होनी चाहिए बेटा. तो ये पूरा याद रखना है, कहां से कहां 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 गया. रेटेपेनिस, रेटेपेनिस, वास डिफरेंस, एपिडेमिस, वास डिफरेंस, इजैकुलेटरी डक्ट. और उसके बाद देखो जरा थोड़ा सा यूरिनोजेनाइटल डक्ट, ये इन दोनों को ना, इन दोनों को थोड़ा अलग नाम दिया है, राइट. ठीक आहे, चलो. युरिनोजेनाइटल डक्ट त्यालाच युरेथ्रा म्हणायचं. हे युरेथ्रा म्हणजेच युरिनोजेनाइटल डक्ट पण असतो. बरेच नाव आहेत त्याला वेगवेगळे. अरे बापरे. तो अब आगे, ठीक आहे, स्पर्म तयार झाला, राईट. स्पर्म तयार झाला, बाहेर निघाला, कसा निघतो कळलं. जो स्पर्म आहे तो जसजसा असा पुढे जातो, म्हणजे आता इथून निघाला, असा हळूहळू जसजसा पुढे चालाय, पुश व्हायलाय, तसतसं तो मॅच्युअर होत जातो. तसा तसा तो स्पर्म मॅच्युअर होत जातो. म्हणून काय लिहिलंय, द स्पर्म मॅच्युअर्स व्हाईल पुश्ड फॉरवर्ड. आणि हा स्पर्म फिमेलच्या एगला जाऊन किंवा ओहमला, ओहम किंवा एग म्हणतात, दोन्ही नावं इंटरचेंजेबली वापरतात, त्याला फर्टिलाइज करू शकतो. बघा बाबा, हे झालं असं. हे लक्षात ठेवायला, सिक्वेन्स लक्षात ठेवायला काहीतरी आपल्याला करावं लागेल ना. झोल मारना पडेगा. रेटेपेनिस, वास डिफरन्स, एपिडिडायमिस, वास डिफरन्स, यूरेथ्रा. का झोल मारेंगे यार. स्पर्मची स्पीड माहित नाही बेटा, ते जरा बघावं लागेल कुठेतरी. स्पीड वगैरे काय माहित नाही. एव्हर यू, वा वा वा, पण ते उलट झालं रे बाळा. एव्हर यू ते उलट नाही, ह्या सिक्वेन्स मध्ये पाहिजे आपल्याला. RVE, रवी. एव्हर यू चांगलं होतं, बट नो. सिक्वेन्स एनसी असंच लागते. सिक्वेन्स एनसी असंच कसं लागते. एव्हर यू असं कसं लागेल. एव्हर यू, हा, ए, वाह रे वाह, वाह. नाही नाही, सिक्वेन्स मध्ये सांगा यार. सिक्वेन्स न, हा, सिक्वेन्स न का लागतंय कळलं का. सिक्वेन्स न का लागते माहितीये का, कारण का तर ते उलट तिलट व्हायला जमत नाही ना. रिवाईव्ह यू, रिव्ह्यू आणि रिवाईव्ह असे दोन आलेत. रिव्ह्यू. बघूया, उद्यापर्यंत आणखीन काही सापडलं तर सांगा, लगेच नका. उद्या सांगितलं जर जमतंय, गडबड काही करायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, ठीक आहे. सिक्वेन्स जरा महत्वाची आहे, कारण ती लक्षात राहत नाही, आणि सिक्वेन्सच महत्वाची आहे. ओके, उद्या आपल्याला बघायचे आहे फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम. उसके बारे में हम कल देखेंगे, आज नहीं. ओके, बाय बाय, चलो.